परमेश्वराचे उपकार स्तुतीकरिता आपण गीत गाऊया. गीत क्रमांक 58. स्वस्तीची वेळ मला सदैव आवड. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी व सर्व इच्छा माहित आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझ्यावर प्रीती करावी व तुझ्या पवित्र नावाचा महिमा यथायोग्य वंदावा व आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्या द्वारे
परमेश्वरा आणि तो आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. तिच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्याची स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणती आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेश त्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत. हे प्रभो आम्हावर दया कर. या तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणात लिही असा मी तुला प्रभो तुम्हासह असो. आपण प्रार्थना करू. एपिफनी नंतरचा दुसरा रविवार यासाठी नेमलेली 7 प्रार्थना मंत्र आणि शुभवर्तमान. हे सर्व समर्थ व अनादिअनंत ईश्वरा, स्वर्ग आणि पृथ्वी यातील सर्व काही तू नियंत्रित करतोस. तू दयेने आपल्या लोकांच्या विनंत्या आहे आणि आयुष्यभर तुझी शांती आम्हाला तू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. आपण पत्राचा शास्त्र पाठ ऐकूया. रोमकरासपत्र 12वा अध्याय 6 पासून 16 पर्यंत वचने आपण यावेळेस ऐकूया. आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानाप्रमाणे आपल्याला निरनिराळ्या कृपादाने आहे. म्हणून ईश्वरी संदेश सांगायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा. सेवा करताना सेवेत तत्पर असावे. शिकविणाऱ्याने शिक्षण देण्यात, बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे. दान देणाऱ्याने ते औदार्याने द्यावे. अधिकाऱ्याने आपले काम आस्थेने करावे. दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी. प्रीतीमध्ये ढोंग नसावे. वाईटाला नीट माना. बऱ्याला चिटकून राहा. बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना. आस्थेविषयी मंद असू नका. आत्म्यात उत्सुक असा. प्रभूची सेवा करा. आशेने हर्षित व्हा. संकटात धीर धरा. प्रार्थनेत तत्पर राहा. पवित्र जनांच्या गरजा भागवा. आतिथ्य करण्यात उत्पर असा. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या. आशीर्वादच द्या. शाप देऊ नका. आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्याबरोबर शोक करा. परस्पर एक चित्त असा. मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास करा. स्वतःला शहाणे समजू नका. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्य दृष्टीचे साक्षी ते करण्याकडे लक्ष ठेवा. येथे पत्राचा शास्त्रपाठ समाप्त होतो. यावेळेस आपण सर्वजण उभे राहूया आणि गीत क्रमांक 415 ख्रिस्त वाणी बोलविते काय प्रकाशित 415.
दुसरा अध्याय आहे आणि त्याच्या पहिल्या वचनापासून पवित्र शुभवर्तमानास प्रारंभ होतो. ईश्वराला गौरव असो. तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तिथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला, बाई, याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण एवढ्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेविलेले होते. त्यात 2-2, 3-3 मण पाणी मावेल असे ते होते. येशू त्यास म्हणाला, रांजण पाण्याने भरा, आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. मग त्याने त्यास सांगितले, आता त्यातले काढून भोजन कारभाऱ्याकडे न्या. तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षरस बनलेले पाणी भोजन कारभाराने जेव्हा चाखले, तो द्राक्षरस कुठला आहे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्यास ठाऊक होते. तेव्हा भोजन कारभारी वराला बोलवून म्हणाला, प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षरस वाढीतो आणि लोक इथेच प्याले मग नीरस वाढीतो. तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेविला आहे. येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेविला. हे ख्रिस्ता, तुझे स्तुती असो. सर्व समर्थ एकच देव पिता, आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा सर्व करणारा, याविषयी विश्वास ठेवतो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत्य नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याच्याद्वारे वचन झाले, तो आमच्यासाठी, तो आमच्या त्रासासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने तुम्हाला विश्वास देणाऱ्या मनुष्य झाला. आणि पंचकिलाच्या अधिकाराखाली आम्हासाठी जगात शिरले, ज्याने दुःख भोगले व शाप भोगले, जो शास्त्रेकाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि त्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि तो जिवंतांचा उठलेल्याचा न्याय करायला सर्वांनी पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अनुभव नाही, त्याविषयी विश्वास ठेवतो. आणि पवित्र आत्मा, जो प्रभू व जिवंत आहे, पिता व पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासही त्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाण्याकडून बोलत असेल त्याविषयी विश्वास ठेवतो. आणि एक पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय विशेषविषयी विश्वास ठेवतो. आम्हाच्या रक्षणेसाठी बाप्तिस्मा आहे असे मी करतो. आणि मेल्याचे पुनरुत्थान व परोक्षीचे जीवन यांची मी प्रतिष्ठा करतो. मंडळीने खाली बसावे. श्रेयस मधुकर पवार यांच्याकडून उपकार स्मृतीचे दान देण्यात आलेले आहे. सचिन सुरेश शेफड यांना पुत्ररत्न झाल्याबद्दल पद्मिनी सुरेश शेफड यांच्याकडून उपकार स्मृतीचे दान देण्यात येत आहे. आज एपिफनी नंतरचा दुसरा प्रभुवार आहे. येत्या बुधवारी सायंकाळी लग्न असल्यामुळे महिला मंडळाचा विधी वर्ग होणार नाही. पुढील रविवारी सकाळी 6:30 वाजता प्रभुवंडाचा पहिला विधी होईल. त्यानंतर दुसरा विधी 8 वाजता होईल. दर बुधवारी व शुक्रवारी सकाळी 7 वाजता प्रभुवंडाचा विधी होईल. श्री सरोज कुमार शुभराव साळवे यांच्याकडून कोर्ट कामासाठी ₹5,000 चर्चला देण्यात आलेले आहे.
विवाह घोषणा कुमार अक्षय पॉल पटेकर, राहणार अहमदनगर, हल्ली वस्ती अहमदनगर. तसेच कुमारी श्वेता सिद्धार्थ ठोंबरे, राहणार अहमदनगर, हल्ली वस्ती अहमदनगर. कुमार विजय कमलाकर गायकवाड, राहणार अहमदनगर, हल्ली वस्ती अहमदनगर. तसेच कुमारी सहारा अजय भोसले, राहणार अहमदनगर, हल्ली वस्ती अहमदनगर. यांची मी विवाह घोषणा करीतो. या जनांनी पवित्र विवाहाने संयुक्त होऊ नये म्हणून तुम्हापैकी कोणाला काही कारण अथवा योग्य अडथळा ठाऊक असल्यास तो सांगितला पाहिजे. विचारण्याची ही दुसरी वेळ होय. कुमार अभिषेक के मॅकवान, राहणार अर्णी यवतमाळ, हल्ली वस्ती यवतमाळ. तसेच कुमारी निकिता संजय भोसले, राहणार अहमदनगर, हल्ली वस्ती अहमदनगर. यांची देखील मी विवाह घोषणा करतो. या जनांनी पवित्र विवाहाने संयुक्त होऊ नये म्हणून तुम्हापैकी कोणाला काही कारण अथवा योग्य अडथळा ठाऊक असल्यास तो सांगितला पाहिजे. विचारण्याची ही तिसरी आणि शेवटची वेळ होय. प्रार्थना करूया आपण. स्वर्गीय पित्या, अंतःकरणापासून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती आणि तुझा गौरव करत आहोत. पुन्हा एक वार तुझ्या पवित्र मंदिरामध्ये आम्हाला तू एकवटलेला आहेस. तुझं गौरव करण्यासाठी, तुझं सामर्थ्य आम्हामध्ये लाभण्यासाठी प्रिय प्रभू आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत. गेल्या आठवड्याभर तू आमचा सांभाळ केलास, आमच्या गरजा भागवल्यास, आम्हाला प्रिय प्रभू तुझ्या सामर्थ्यामध्ये तू ठेवलंस. आणि पुन्हा एक वार बाबांच्या पुढील आठवड्यासाठी आध्यात्मिक ऊर्जा मिळविण्याकरता आम्ही तुझ्या पवित्र मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत. प्रिय प्रभू, जे वचन आम्ही ऐकणार आहोत, समजणारं अंतःकरण तो आम्हाला दे आणि कृती करण्यासाठी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तो आम्हाला कर. येशूच्या नावाने मागतो म्हणतो. गेल्या वर्षभर प्रियांनो, प्रभू येशूने ख्रिस्ताने आम्हाला सांभाळलेला आहे. नाताळ सण, नवीन वर्ष हे आमचे सण आनंदामध्ये पार पडलेले आहेत. जरी लॉकडाऊन होता, कोरोनाचा काळ होता, तरी पण परमेश्वरने आम्हाला सुरक्षित आणि संरक्षित असं ठेवलेलं आहे. आणि पुन्हा एक वार त्याची स्तुती आणि त्याचं गौरव करण्यासाठी, त्याचं वचन ऐकण्याची आम्हाला ही सुवर्ण संधी त्याने आम्हाला दिलेली आहे. प्रियांनो, एका थिओलॉजिकल कॉलेजमध्ये निबंध स्पर्धा होती आणि निबंध स्पर्धेमध्ये विषय होता काना गावातील येशूने केलेला पाण्याचा द्राक्षरस. आणि या ईश्वर विज्ञान कॉलेजमध्ये सर्व विद्यार्थी या विषयावर परीक्षा लिहित होते किंवा निबंध स्पर्धा होती, त्या निबंध लिहित होते. आणि सर्व मुलं भराभरा आपल्या पेपरमध्ये उत्तर लिहित होते. आणि हा लहानपणापासून ऐकलेला विषय असल्यामुळे सर्वजण त्यामध्ये रस भरून लिहू लागलेले आहेत. आणि एक विद्यार्थी विचारात पडलेला होता की त्याला काय सुचत नव्हते की याच्यावर आपण काय लिहावं. आणि शेवटी अगदी शेवटच्या मिनिटाला वॉर्निंग बेल ज्यावेळेस झाली आणि त्याच्यानंतर त्याला सुचत नव्हतं, तो शांत बसलेला होता. आणि शेवटच्या काही मिनिटामध्ये त्याने फक्त 4 ओळीतच या चमत्काराचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या 4 ओळी त्यांनी अशा लिहिल्या आहेत की येशूला पाहून पाणी लागलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या विद्यार्थ्यालाच पहिलं बक्षीस मिळालेलं आहे. प्रियांनो, हे 4 शब्द म्हणजे भावस्पर्शी, हृदयस्पर्शी शब्द आहेत आणि हृदयाला स्पर्श करणारे असे शब्द होते. आणि परीक्षकांनी त्याला यामध्ये पहिला नंबर दिलेला आहे. प्रियांनो,
या 4 शब्दांमधूनच जो शास्त्र भाग आम्ही आता ऐकलेला आहे आणि या काणा गावातील लग्नात येशूने केलेल्या या चमत्काराचा लग्न सोहळ्याचं एक दृश्य आपल्या समोर उभं राहत आहे. आणि प्रियांनो, आजच्या या आपल्या मननाकरता तरी निवडलेला हा शास्त्र भाग आहे. योहान शुभवर्तमानाचा 2रा अध्याय आहे 1 ते 11 वचन. प्रभू येशू ख्रिस्ताने पहिला चमत्कार या ठिकाणी केलेला आपण पाहत आहोत. आणि संडे स्कूल पासून हे आम्ही पाहत आलेलो आहोत, शिकत आलेलो आहोत. आणि योहानाने याला चिन्ह असं म्हटलेलं आहे कारण येशू ख्रिस्ताने आपल्या सेवा कार्यामध्ये जे चमत्कार केलेले होते ते म्हणजे येशू हा देवाचा पुत्र असल्याची खूण पटविणारी ही चिन्हे अशी होती. प्रियांनो, या चमत्काराविषयी आपण बघत असताना येशू आपले शिष्य घेऊन आपल्या घरी आलेला आहे नाझरेत येथे. आणि आपण पाहत आहोत की येशूची आई मरिया आपला पती योसेफ याचं दुःखद निधन झाल्यानंतर वैदाक्याचं जीवन ती जगत होती. दुःखी अंतकरणाने ती जीवन कंठित होती. आणि या ठिकाणी येशू आणि त्याचे शिष्य आपल्या घरामध्ये आलेले आहेत. आणि येशू यांच्या कुटुंबामध्येच किंवा नातलगांमध्येच एका व्यक्तीचं लग्न होतं काना गावी. आणि येशू ख्रिस्त, त्याचे शिष्य आणि त्याची आई या लग्नासाठी गेलेले आपण पाहत आहोत. यहुदी लोकांची लग्न जर आपण पाहिले तर हे सर्व लग्न संध्याकाळचे होत असत. कारण का दिवसभर त्यांना काम असल्यामुळे वेळ मिळत नसे आणि म्हणून संध्याकाळचा वेळ ते काढून हे लग्न करत असत. आणि हा लग्न सोहळा मध्यरात्रीपर्यंत चालत असत. आणि त्यावेळेस काही लाईट वगैरे नव्हते, परंतु ज्याने त्यांनी आपापल्या मशाली आपापल्या घरून घेऊन यायच्या ह्या त्या ठिकाणी ती प्रथा अशी होती. आणि यावरूनच येशूने 10 कुमारींचा दाखला दिलेला होता. तो या प्रथेला धरून अनुसरून असा होता. प्रियांनो, यावेळी आपणास वाचायला मिळते की लग्नाची घाई चालू होती, गडबड चालू होती आणि लग्नाला बरीच मंडळी जमलेली होती. आणि त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे या लोकांच्या रीतिरिवाजाने पाहुण्यांना द्राक्षरस देण्यात आलेला होता. आणि हे मानाचं पेय त्या ठिकाणी होतं त्या लोकांमध्ये. आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की अपेक्षेपेक्षा बरीच मंडळी या ठिकाणी जमलेली आहे. आणि द्राक्षरस संपत आलेला आहे. अशा वेळी वधूपित्याच्या तोंडचे पाणी पळालेले होते. त्याला मोठा प्रश्न पडलेला आहे की आता आपण द्राक्षरस कसा काय करायचा, कुठून आणावा आणि द्राक्षरस यावेळेस कसं काय आणायचं आहे. मोठ्या चिंतेमध्ये असताना मरियेने ही परिस्थिती जाणलेली आहे. आणि ती येशूजवळ आलेली आहे. त्याला म्हणालेली आहे की द्राक्षरस संपलेला आहे. कारण तिला माहित होते की आपला जो पुत्र आहे तो देवाचा पुत्र आहे. लूक शुभवर्तमानाचा 10वा अध्याय आहे आणि 30 ते 32 वचनामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. तिला माहित होतं मरियेला की माझा पुत्र जो आहे हा मशिया आहे, देवाचा पुत्र आहे. आणि प्रियांनो, तो काहीतरी चमत्कार करून द्राक्षरस निर्माण करील हे मनापासून तिच्या मनामध्ये होतं. ही जाणीव तिला झालेली होती. आणि म्हणून ते येशूकडे आलेले आहे. आणि तिने आपल्या मुलाला विनंती केलेली आहे. आणि येशूने तिला सांगितलेले आहे की तो तिला म्हणाला की बाई, तुझा माझा काय संबंध आहे, माझी वेळ अजून आलेली नाही. कारण येशूला माहित होतं की येशू आईच्या इच्छेप्रमाणे जर आपण केलं तर आपल्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्या सांगण्यापर्यंत त्याला स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे त्याला या गोष्टी करायच्या होत्या, आईच्या इच्छेप्रमाणे करायच्या होत्या. कारण त्याला आपले देवत्व आत्ताच प्रगट करायचे नव्हते. कारण लोकांनी राजा म्हणून त्याला त्याचे गौरव केले असते तर पुढे त्याच्याविषयी जी योजना ते परमेश्वराने जी केलेली होती त्याच्याबद्दलची की त्याने दुःख भोगावे, सर्वांकरता आपला त्याने प्राण द्यावा, या योजनेमध्ये अडथळा निर्माण झाला. मार्क शुभवर्तमानाचा 6वा अध्याय आहे 45व्या वचनामध्ये याचा उल्लेख आम्हाला पाहतो. आणि म्हणून येशूच्या जीवन कार्यामध्ये एक अडथळा निर्माण झाला.
परमेश्वराच्या योजनेप्रमाणे त्याच्या सर्व गरजा येशूला पूर्ण करायच्या होत्या. आणि म्हणून येशू या ठिकाणी त्याच्या आईला म्हणत आहे की बाई, तुझा माझा काय संबंध आहे? आणि प्रियांनो, फक्त लोकांनी त्याला चमत्कार करणाराच आहे असे समजू नये, तर त्याच्या शिकवणीकडे सर्व लक्ष द्यावे अशी त्याची इच्छा होती. मार्क 5:43 मध्ये याचा उल्लेख आहे. आणि म्हणून प्रियांनो, आपण पाहत आहोत की मरीने या गोष्टीचं काही वाईट वाटून घेतलेलं नाही, परंतु विश्वासाने तेथील नोकरांना चाकरांना तिने सांगितलेलं आहे की हा जे काही तुम्हाला सांगेल त्याचे तुम्ही ऐका. आणि मग आपण पाहत आहोत की येशूने तेथे असणारे 6 मोठे रांजण, की ज्यामध्ये 100 ते 125 लिटर पाणी एका रांजणामध्ये मावल असे ते 6 रांजण त्यांना पाण्याने भरण्यास सांगितलेले आहे. आणि मग आपण पाहतो की सर्व ते पाण्याने रांजण भरल्यानंतर आपण पाहत आहोत की त्या पाण्याचे द्राक्षरसात रूपांतर झालेले आहे. प्रियांनो, आपल्या समोर त्यावेळेसचं चित्र जर आपण उभं केलं तर त्यामध्ये आपण पाहत आहोत की त्या पाण्याकडे ज्यावेळेस येशूची नजर गेलेली आहे, ज्या वेळेस येशूने टक लावून त्या पाण्याकडे पाहिलेलं आहे, त्या पाण्याने येशूकडे ज्यावेळेस पाहिलं, त्या पाण्याला वाटलं असेल की माझा निर्माण करता हा माझ्याकडून काहीतरी अपेक्षित आहे, माझ्याकडून याला काहीतरी अपेक्षा आहे. आणि म्हणून येशूच्या इच्छेप्रमाणे पाण्याने आपलं रूपांतर द्राक्षरसात केलेलं आहे. आणि म्हणूनच त्या विद्यार्थ्यांनी लिहिले होतं की येशूला पाहून पाणी लाजलं. आणि म्हणून आपण पाहत आहोत की ते पाणी नम्र झालेलं आहे, ते पाणी लीन झालेलं आहे. आणि आपल्या निर्माणकर्त्याची इच्छा माझ्याबद्दल जी काय आहे त्यासाठी त्याने द्राक्षरसामध्ये त्या पाण्याचं रूपांतर झालेलं आहे. आमचा निर्माण करता परम पवित्र प्रभू आपला स्वामी हा आपल्याकडून काहीतरी अपेक्षित आहे. आणि म्हणून आपलं रूपांतर द्राक्षरसात व्हावे ही त्याची इच्छा आहे. आणि खरोखर पाण्याने स्वतःचं रूपांतर त्या द्राक्षरसामध्ये केलेलं आहे. प्रियांनो, लग्न मंडपातील चिंतातूर झालेलं वातावरण अगदी बदलून गेलेलं आहे. आणि मग आपण पाहत आहोत की वराडांनी चाकलेला हा द्राक्षरस अप्रतिम असा होता. यापूर्वी असा द्राक्षरस कोणी कधीही चाकलेला नव्हता. असा तो इतका अप्रतिम द्राक्षरस असा होता, रसभरीत असा होता. आणि प्रियांनो, या चमत्कारामध्ये आपण जर पाहिलं तर यामध्ये आम्हाला 3 प्रमुख गोष्टी दिसून येत आहेत. एक म्हणजे मरियचा येशूवर असलेला विश्वास. दुसरी गोष्ट म्हणजे येशूपुढे पाणी लीन झालेलं आहे, येशूपुढे पाणी नम्र झालेलं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे चाकरांचं आज्ञापालन. आणि प्रियांनो, या साध्या पाण्याचे उत्तम द्राक्षरसामध्ये रूपांतर झालेलं आपण या ठिकाणी पाहत आहोत. म्हणजे या 3 गोष्टींवरून आपल्याला स्पष्ट होत आहे की आज्ञापालन आणि विश्वास या 2 गोष्टी आम्हाला यामधून घ्यावयाच्या आहेत. मरियेचा येशूवरील असलेला विश्वास, येशूचा आपल्या देवपित्यावरील असलेला विश्वास आणि चाकरांचं आज्ञापालन. आणि प्रियांनो, आम्ही प्रत्येक जण या दगडी कुंड्यांप्रमाणे असे आहोत. यावेळी आम्ही निश्चल, निशब्द आणि या कुंड्यातून पाण्याप्रमाणे आमची कृती असणं गरजेचं आहे. येशूची नजर आम्हा प्रत्येकावर आहे. येशू आम्हाकडून काहीतरी अपेक्षित आहे. ती अपेक्षा काय आहे याची जाणीव आम्ही करणं गरजेचं आहे. त्या पाण्याला ती जाणीव झालेली आहे. आणि म्हणूनच त्या पाण्याने स्वतःहून रूपांतर आपलं द्राक्षरसात केलेलं आहे. आणि प्रियांनो, येशू ख्रिस्ताला पूर्णपणे आत्मसात करून आमच्या स्वभावात बदल करणे आणि त्याच वेळेस आम्हाला येशूचे खरे स्वरूप आम्हाला दिसणार आहे आणि त्याचा लाभ आम्हाला मिळणार आहे. आमचं रूपांतर देखील येशूच्या नजरेमध्ये किंवा येशू आम्हाकडे पाहत आहे त्यामध्ये आमचा बदल होणं गरजेचं आहे. आणि प्रियांनो, त्याचे नेत्र आम्हाकडे लागलेले आहे. पुन्हा एक वार या नवीन वर्षामध्ये आम्ही आलेलो आहोत. त्याने आम्हाला एक सेवेची संधी दिलेली आहे आणि ही संधी आम्हाला घालवून द्यायची नाही, तर त्याच्या सानिध्यामध्ये, त्याच्या पवित्रतेमध्ये आम्हाला वाढायचं आहे. प्रियांनो, त्याच्या स्वतःच्या कृतीने आम्हाला नम्रतेचा आदर्श
त्याने आम्हाला जो घालून दिलेला आहे तो नम्रतेचा आदर्श आम्हाला दुसऱ्यांना द्यायचा आहे. लीन आणि नम्र होऊन आमच्या कारणाकरता तो स्वतः मनुष्याचे रूप धारण करून त्या क्रूस खांबावर गेलेला आहे. आणि नम्रतेचा आदर्श कित्ता त्याने आमच्या समोर ठेवलेला आहे. आणि प्रियांनो, त्याने स्वतः शिष्यांचे पाय धुतलेले आहेत. अधिकाराचा उपयोग स्वतःसाठी कधीच त्याने केलेला नाही, तर तो लीन आणि नम्र असा होता. आम्हाला त्याच गोष्टी अंगीकारायच्या आहेत. आणि अरण्यात त्याची परीक्षा होत असताना देखील आपण पाहतो की त्याने आपल्या सामर्थ्याचा उपयोग कधीच केलेला नाही. स्वतःकरता त्याने केलेलं नाही. जिथे जिथे गरज होती त्या ठिकाणी त्याने त्याचा उपयोग केलेला आहे. लोकांच्या गरजा, लोकांच्या अडचणी भागवण्याकरता, लोकांना तारणाचा मार्ग दाखवण्याकरता. आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की जेथे दुःख होते तेथे त्याने चमत्कार करून ते दुःख नाहीसं केलेलं आहे. आणि प्रियांनो, विधवेचा मुलगा जिवंत केलेला आहे, कारण त्याला माहित होतं की या मुलावरच त्या विधवेचं जीवन अवलंबून आहे. आणि म्हणून त्याने त्या ठिकाणी त्या विधवेच्या मुलाला जिवंत केलेला आहे. आणि त्या मुलाचंच, विधवेचा मुलगा हा तिचं एकमेव जीवनाचं साधन असं आहे. आणि म्हणून त्याने त्या मुलाला जिवंत असं केलेलं आहे. आंधळ्याला दृष्टी दिलेली आहे की त्यांना भीक मागण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आणि म्हणून त्यांना देखील त्याने दृष्टी दिलेली आहे. आणि मग आपण पाहतो की आजाऱ्यांना बरे केलेले आहे. लोकांच्या जीवनातील अडखळण त्याने दूर केलेला आहे. तो आमचा अडखळण दूर करणार नाही काय? या नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेला आहे. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही बदल करणं फार गरजेचं आहे. आणि शेवटपर्यंत म्हणजे वधस्तंभावरील महाभयंकर मरणात त्याच्या यातना त्याने सहन केलेल्या आहेत तुम्हा आणि माझ्याकरिता. तारणाचा मार्ग आम्हाला मिळावा यासाठी तो आम्हासाठी क्रूस खांबावर गेलेला आहे. आणि शेवटली त्याची उच्चारलेली शब्द हे देखील आमच्या अंतकरणाला भिडणारे असे आहे. आणि शेवटली क्रूसावर त्याने टाकलेली मान हे नम्रतेचे आणि आज्ञा पालनाचं प्रतीक त्याने आम्हापुढे ठेवलेलं आहे. आणि म्हणून या नवीन वर्षामध्ये आज आम्हाला आज्ञाधारकपणा किंवा नम्रतेचा कित्ता त्याने आम्हाला घालून दिलेला आहे. आणि प्रियांनो, विशेष करून त्याच्या सानिध्यात राहणं फार गरजेचं आहे. आज आम्ही जो पत्राचा शास्त्र भाग ऐकलेला आहे, रोमकरास पत्र्याचा 12वा अध्याय आहे आणि 6 ते 16 मध्ये जी कृपादाने त्याने आम्हाला दिलेली आहे, ती कृपादाने आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये रुजवावी आणि त्याप्रमाणे आमच्या कृतीद्वारे देवाला गौरवयुक्त कार्य आमच्याकडून होणं गरजेचं आहे. कारण त्याचे नेत्र आम्हाकडे आहे. त्याने ज्यावेळेस त्या पाण्यावर आपले नेत्र टाकलेले आहेत त्यावेळेस ते पाणी संकोचलं, ते पाणी लाजलं आणि आपली कृती त्याने बदललेली आहे. प्रियांनो, त्याचे नेत्र तुम्हावर आणि माझ्यावर आहे. या नवीन वर्षामध्ये ज्या गोष्टी आम्ही मागील वर्षी केलेल्या होत्या त्या काढून टाकणं, त्यामध्ये बदल करणं, देवाच्या आध्यात्मिक जीवनामध्ये वाढणं आणि कृतिशील जीवन ख्रिस्तामध्ये जगणं या नवीन वर्षामध्ये हा सुनिश्चय आपण करूया. आणि परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन केल्याशिवाय आणि आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. ही नम्रतेची प्रार्थना आहे. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जीवन प्रभू येशू ख्रिस्ता या समयाने प्रार्थना करत आहोत की बाबा परमेश्वर, जो पहिला चमत्कार कानागावी तू केलेला आहेस आणि आपल्या जीवनाचा प्रारंभ तू केलेला आहेस, या नवीन वर्षामध्ये देखील परमेश्वर मागील वर्षी किंवा आतापर्यंतच्या आमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी तुला न आवडणाऱ्या आमच्या झालेल्या आहेत त्या पूर्णपणे आम्ही टाकून द्याव्यात. या नवीन वर्षामध्ये प्रिय प्रभू, जे नेत्र तुझे आज आम्हाकडे लागून आहेत, बाबा वर्षाच्या अपेक्षा तू आम्हाकडून केलेल्या आहेत त्या पूर्णत्वास नेण्याकरता प्रिय प्रभू तुझ्या सामर्थ्याचा हात तू आम्हावर ठेव. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हास कर. आणि विशेष करून आम्ही प्रार्थना करत आहोत की बाबा, या करोना काळामध्ये आमचा तू सांभाळ केलेला आहेस. इथून पुढेही या नवीन वर्षामध्ये तू आमचा सांभाळ करणार आहेस, कारण तू आमचा जिवंत बाप आहेस, तू आमचा तारणारा आहेस. या समय विशेष करून आम्ही या पवित्र मंदिरामध्ये प्रार्थना आणि विनंती करतो की बाबा मनुष्या, आमचं जीवन कृतिशील जीवन तुझ्यामध्ये असावं. म्हणून प्रभू, आमच्या सर्व न आवडणाऱ्या गोष्टी काढून टाक. आम्हाला शक्ती सामर्थ्याने भर, आरोग्याने भर.
आणि तुझ्या सामर्थ्यामध्ये आणि तुझ्या जीवनी कार्यामध्ये बापा पश्चात तू आमचा उपयोग करून घे अशी नम्रतेची प्रार्थना आणि विनंती तुला करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तो आहे. आणि आता देवचो बाप, देवचो पुत्र आणि देवचो पवित्र आत्मा यास मान सन्मान आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सचिन सुरेश शेफड यांना पुत्ररत्न झाल्याबद्दल विशेष आपण प्रार्थना करूया. बाबा परमेश्वरा, मी तुझी प्रार्थना करतो. सचिन यांच्या मिसेससाठी विशेष करून प्रार्थना करतो. बापा परमेश्वरा, दिलीप तू बाबाच्या यांच्या कुटुंबियांना तू जन्मास घातलेला आहेस. बापा परमेश्वरा, ही मोठी देणगी तू त्यांना दिली, शेफड कुटुंबियांना दिलेली आहेस. तुझे मनापासून आम्ही उपकार म्हणत आहोत. बाबा विशेष करून आम्ही प्रार्थना करतो. बाळांबाई प्रभू आमच्या लेकराला तू आशीर्वादित ठेव, शक्ती सामर्थ्य दे, आरोग्य दे. बाळाला देखील प्रभू तुझ्या पवित्र हाताच्या स्पर्शाने शक्ती सामर्थ्य प्राप्त होते आणि बाळ आणि त्याची आई यांची तू काळजी घे प्रभू. त्यांना तुझं मार्गदर्शन पुरव. कुटुंबियामध्ये विशेष करून तुझं कार्य होण्यासाठी पवित्र आत्म्याचं सहाय्य, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन सर्व कुटुंबियाला होऊ दे आणि तुझी स्तुती, तुझं गौरव या कुटुंबाकडून होऊ दे अशी नम्रतेची प्रार्थना तुला करतो. हे प्रभू तो आमची प्रार्थना आहे. श्रेयस मधुकर पवार याच्यासाठी विशेष करून प्रार्थना करतो. पुणे या ठिकाणी तो अपघात झालेला होता, ऍक्सिडेंट झालेला होता. त्यामधून श्रेयसला परमेश्वराने वाचवलेला आहे. मोठ्या अपघातातून त्याचं संरक्षण केलेलं आहे. परमेश्वराची उपकार स्तुती करूया. परमेश्वर महान आहे, थोर आहे. तो आपल्या लेकरांची काळजी घेतो. परमेश्वराच्या सानिध्यात राहत असताना, परमेश्वराचं गौरव करत असताना श्रेयसला विशेष करून परमेश्वराचं मार्गदर्शन लाभलं. इथून पुढेही श्रेयस पवार यांच्याकडून परमेश्वराची सेवा व्हावी, मार्गदर्शन इथून पुढे श्रेयसला लाभावं यासाठी विशेष आपण प्रार्थना करूया. हे प्रभू तो आमची प्रार्थना आहे. आपण आपल्या अर्पणे आदराने व सद्भयाने प्रभूला सादर करूया. तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्याने तुमचे सत्कारने पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपण यावेळेस सर्वजण उभे राहूया आणि गीत क्रमांक 400 अर्पितो प्रभूला सर्वजण यावेळेस दान पात्र घेण्यास. Amen.
कुमारी स्तुती विनोद शिरसाट तिच्या वाढदिवसानिमित्त उपकार स्तुतीचे दान देण्यात आलेले आहे. श्रीमती कृष्णाबाई आनंदराव जाधव यांच्याकडून उपकार स्तुतीचे दानसाठी चर्चला स्टील बेंच देण्यात येतात. सौ आदर्शा प्रांजल वैरागर व श्री प्रांजल सतीश वैरागर यांच्याकडून उपकार स्तुतीचे दान देण्यात येतात. अनुज सुहास दिवे यांच्याकडून उपकार स्तुतीचे दान देण्यात येतात. आपण दानार्पणाची प्रार्थना करू. हे जगाचा निर्माण करत्या पवित्र दूत तुझी निरंतर आराधना करतात. सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्यापासून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. हे सर्व दाने व अर्पणे जी तुझ्या पवित्र बेटावर आम्ही स्वहस्ते सादर करीत आहोत. त्या सहित आम्ही आपल्याला अर्पून तुझ्या सेवेकरिता तुझं प्रतापी ईश्वराला सादर करतो. त्यांचा स्वीकार कर असा तुला नम्रपणे विनंतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने आमेन. मंडळींनी खाली बसावे. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. कुमारी स्तुती विनोद शिरसाट त्यासाठी विशेष करून प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ जीवन प्रभू येशू ख्रिस्ता आम्ही स्तुती विनोद शिरसाट हिच्यासाठी प्रार्थना करतो. तिचा वाढदिवस शिरसाट कुटुंबामध्ये आनंदाचा दिवस तू दाखवलेला आहेस आणि विशेष करून स्तुतीसाठी आम्ही प्रार्थना करतो. आतापर्यंत तिला सुखी समाधानी आशीर्वादित ठेवलेला आहेस. तुझं सहाय्य तुझं मार्गदर्शन तिला तू पुरवलेला आहेस. आजच्या या पवित्र दिवसाबद्दल आम्ही तिथे स्तुती करत आहोत. प्रार्थना विनंती करतो. प्रिय प्रभू स्तुती शिरसाटीला इथून पुढे तुझं मार्गदर्शन लाभावं. पवित्र आत्म्याचा स्पर्श तिला करावास आणि प्रिय प्रभू ज्ञान तुझी चातुर्णी तू स्तुतीला भरावस. विशेष करून बापाच्या अभ्यासामध्ये तू तिचा सहाय्य करता व्हावस. प्रिय प्रभू अनेक आशीर्वादाने तिला तू परिपूर्ण करावस आणि विशेष करून सर्व वाईट गोष्टीपासून सैतानी हल्ल्यापासून स्तुती विनोद शिरसाटीचं तू संरक्षण करावंस. अनेक वाढदिवस तिच्या भावी आयुष्यामध्ये तिला लाभावे दिसावेत आणि प्रिय प्रभू विशेष करून तुझ्या सानिध्यामध्ये इथून पुढेही बापा प्रसाद राहावं. यासाठी प्रिय प्रभू तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तुझा उपयोग प्रिय प्रभू करून घ्यावास. तिची निवड तू करावीस यासाठी विशेष आम्ही तुझं प्रार्थना. हे प्रभू तू आमची प्रार्थना आहे. ख्रिस्ताच्या सार्वत्रिक एकलेसेकरिता व सर्व मानवांकरिता त्याच्या गरजानुसार आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ व सदैव जिवंत ईश्वरा, आम्ही सर्व मानवांसाठी प्रार्थना विनंत्या उपकार करावे असे तू आम्हास आपल्या पवित्र पृष्ठातून शिकविले आहे. तू दैवी प्रतापचा ईश्वरा, आम्ही नम्रतेने विनवितो की तू परम देणे आमच्या प्रार्थना मान्य कर व सार्वत्रिक एकलेसे सदा सत्य ऐक्य व एकमत यांच्या आत्मेने प्रेरित कर. जे तुझ्या पवित्र पत्कारतात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र सत्याचा विषयी एकमताचे असून एकीने व दैवी प्रेमाने राहावे असे तू कर. तुझ्या एकनिष्ठ उभारणी व शुभवर्तमानाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या सेवकास निरनिराळे कामे करणं तू प्राधान्य केले आहेस त्यांना आशीर्वाद दे. सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे असे तू कर. तुझ्या सर्व लोकांनी आणि विषय करून जे भक्ती आहे जमल्या त्यांनी अंतःकरणाने योग्य भक्ती भावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारावे आणि तुझी सेवा खरेपणाने पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करावी म्हणून तू त्यास आपला दिव्य अनुग्रह दे. आम्ही तुला विनंतो की सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या व शांततेच्या मार्गाने चालू आणि त्यांचे राज्य करते. विशेषतः राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, त्याच्या अधिपत्याखाली असलेले अधिकारी यांनी त्या लोकांस न्यायाने व शांततेने वागवे म्हणून तू त्यास मार्गदर्शन कर. आम्ही तुला अशी विनंती करतो की त्या स्वर्गीय आशीर्वादाने
टंचाईमध्ये सुद्धा यापासून आमचा बचाव व्हावा आणि दृढचित्तपणे हंगामानुसार कृतज्ञ अंतःकरणाने आम्ही भोगावे असे तू कर. हे प्रभू, तुला मी अत्यंत नम्रतेने विनवितो की या लष्कर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे, अगदी कोणतीही विपत्ती याने पीडित असते ते सात्वांना सहाय्य कर. हे बाप्पा मी प्रार्थना करतो सेंट सिल्व्हर कॅथलिकच्या मंडळाची कृपादृष्टी कर. या मंडळाची वाढ तर ज्ञानात कृतीत भयात मंडळाला आपलं सहाय्य आणि मार्गदर्शन तू कर. आमच्या मंडळाचे चिंतच्या जोडीचे सोने पारेख साहेब त्यांनी आपल्या आशीर्वादाला शक्ती सामर्थ्यानं भर. उत्तम आरोग्य त्यांना प्रदान कर. या मंडळाची दुरा वाहत असताना हो त्यांना अंतर सहाय्य मार्गदर्शन तू कर. मी प्रार्थना करतो पाठवण कमिटी सभासद, महिला मंडळ, शब्दाशाळा, तरुण संघ, ताळापूर भरती मंडळ, मला परमेश्वरा आम्हा सर्वांना कृपा दृष्टी कर. आम्हा सर्वांच्या द्वारे प्रभू देवा तू गौरव जावा, तुमच्याकडे जावा असा महान मोठा आशीर्वाद आणि अनुग्रह प्रभू आम्हास कर. यासाठी प्रभू मी प्रार्थना करतो. परमेश्वरा या कोरोना कालावधीमध्ये असताना प्रभू जे जाऊन आजारी आहे आता सर्वांचा आम्ही आग्रह करत आहोत. तुझ्या समाजात त्यांना तू कर. आमच्या नावातून पूर्ण आरोग्य प्रदान. हे प्रभू आमची प्रार्थना तू आहे. प्रार्थना करूया आपण. सर्व समर्थ ईश्वरा, आज विज्ञान याच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करत आहोत. बाबा मनुष्यात दवाखान्यामध्ये विज्ञान आजारी आहे. हे प्रभू तू आरोग्याचा दाता आहेस. तुझ्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्यांचा सहाय्य करता तू आहेस. तुझ्या सेवकाला विज्ञानला तू आपल्या दयेने चांगुलपणा दाखवून सहाय्य कर, आरोग्य दे, शक्ती सामर्थ्याने भर. तुला विनंती करतो यासाठी की त्याचे सर्व रोग दूर होऊन त्याने तुझ्या पवित्र एकविषयी उपकार स्तुती करावी. बाबा मनुष्या त्याला तू बरं कर, आरोग्य दे आणि पूर्व तुझ्या सेवेत त्याला तू आण अशी नम्रतेची प्रार्थना करतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे. प्रभू तुम्हास असो, तुमच्या असण्यास असो, आपली अंतःकरणे उंचावा. त्याने प्रभूकडे उंचावा. आपण आपला प्रभू ईश्वर त्याचे उपकार स्तुती करू. असे करणे योग्य व उचित आहे. हे खरोखर योग्य, उचित आणि आमचे कर्तव्य कर्म आहे की आम्ही सर्व काल व सर्वत्र तुझे उपकार स्तुती करावी. हे प्रभू पवित्र बाप्पा, सर्व समर्थ व सनातन देवा, म्हणून दूत व मुख्य दूत आणि स्वर्गातील सर्व समुदाय यास आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो व थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो की पवित्र 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 सैन्याचा देव प्रभू, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरलेली आहे. तुला गौरव असो, हे परात्पर प्रभू. आमेन. प्रभूच्या नावाने धन्यवाद. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गातील बाप्पा, तू खरोखरच पवित्र व धन्यवादित आहे. कारण तू आपल्या प्रेमपूर्ण दयेने तुझा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त यास आमच्या तारणासाठी मानवी प्रकृती धारण करावयास व क्रूसावरी मरण भोगावयास दिले. त्याने तिथे आपले एकमेवपणे दास पूर्ण केली. जगाच्या पापासाठी पूर्ण अन्य व पर्याप्त यज्ञ अर्पण व प्रायश्चित्त केले आणि आपल्या त्या अमूल्य मरणाचा निरंतरचा स्मारकनिधी स्थापिला व त्याचे पुनरागमन होईपर्यंत आम्ही तो करीत जावा म्हणून आपल्या पवित्र शुभवर्तमानात आम्हास आज्ञा दिली. ज्या रात्री त्याला धरून देण्यात आले त्याच रात्री त्याने भाकर घेतली आणि तुझे उपकार स्तुती करून ती बोलली आणि आपल्या शिष्यास दिली व म्हटले, घ्या, खा, तुम्हाकरिता दिलेले हे माझे शरीर आहे. माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे करा. तसे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला व उपकार स्तुती करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता दिलेले हे नव्या कराराचे माझे रक्त आहे.
कित्येकदा तुम्ही हे प्याल, कित्येकदा माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे करा. म्हणून हे प्रभू स्वर्गातील बापा, तुझ्या पुत्राचा धन्य दुःख भोग व अमूल्य मृत्यू, त्याचे प्रभावी पुनरुत्थान गौरवी स्वर्गारोहणाचे स्मरण करू. ज्यायोगी आम्हाला प्राप्त झालेल्या गणित लाभांबद्दल तुझी मनपूर्वक उपकार स्तुती करू आणि त्याच्या प्रतापी व वैभवी पुनरागमनाची प्रतीक्षा करू. आम्ही तुझे नम्रदास प्रतापशाली ईश्वरासमोर तुझ्याच पवित्र देणग्यांनी त्याच्या आज्ञेनुसार या स्मारकविधीचे आयोजन व अनुष्ठान करतो. आम्ही मनपूर्वक मिळवितो की तू आपल्या पितृत्व वत्सलतेस अनुसरून आमचा हा स्तवनाचा व उपकार स्तुतीचा यज्ञ परमुंचामध्ये दयेने स्वीकारून घे. आणि असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याचे पुण्य व मरण या करून व त्याच्या रक्तावरील विश्वासा करून आम्हास व तुझ्या संपूर्ण केसे पापांची क्षमा व त्याच्या दुःखभोगाचे इतर सर्व लाभ प्राप्त व्हावे. हे अत्यंत दयावंत बापा, आम्ही तुला नम्रतेने विनवतो की तू आपला पवित्र व जीवनदायी आत्मा आम्हावर आणि या तुझ्या देणग्यांवर पाठवी. अशा शरीरी भाकर आम्ही मोडितो ती ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता व्हावी आणि जो प्याला आम्ही आशीर्वादित करतो तो त्याच्या रक्ताची सहभागिता व्हावा. आणि असे कर जे आम्ही ही पवित्र सहभागिता घेणार आहोत त्या आम्ही सर्वांनी तुझ्या अनुग्रहाने व स्वर्गीय आशीर्वादाने परिपूर्ण व्हावे आणि तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त यामध्ये एक शरीर केले जावे. हे प्रभू, आपल्या शरीरास पवित्र जिवंत तुला समर्पित करतो. आम्ही आपल्या तुला आपल्या तारणाऱ्या ख्रिस्ताने आज्ञा दिल्याप्रमाणे व शिकविल्याप्रमाणे आपण धैर्याने म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा, आमची रोजची भाकर आज प्रभूची शांती तुम्हासह सर्व काळ असो. आपण सर्वजण थोडा शांत राहूया आणि प्रभूच्या पवित्र मेजाजवळ येण्याकरिता स्वतःच्या मनाची तयारी करू. आपण नम्रतेची प्रार्थना करू. हे प्रभू, और तुझा एक महान गौरव भरोसा या तुझ्या बेटा जो बिलकुल परंतु सदा सर्वदा दया कर हाथ तो असे कर तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त त्याच्या मांसाने असे खाणे आणि त्याचा आमची पापे त्याच्या शरीरातून निर्माण आमचा आनंद रक्षा करून आमच्या जीवात त्यांचे स्थान आणि त्यामध्ये
ईश्वरा, आम्ही मनापासून तुझी उपकार स्तुती यासाठी करतो की ज्या आम्ही या पवित्र रहस्यांचा यथायोग्य स्वीकार केला आहे त्या आम्हास तो आपला पुत्र येशू ख्रिस्त आमचा चालणारा याच्या अमूल्य शरीराच्या व रक्ताच्या आध्यात्मिक अन्नाने प्रसन्न होऊन पोषितोस आणि याकडून तो आमची खात्री करीतोस की तुझी कृपा व प्रसन्नता आम्हावर आहे आणि सर्व निष्ठावंत लोकांची धन्यमंडळी जी तुझ्या पुत्राचे रहस्यमय शरीर आहे तिच्या आम्ही खरोखर संयुक्त अवयव आहोत आणि तुझ्या प्रिय पुत्राचे दुःख भोग व अमूल्य मरण यांच्या पुण्यामुळे तुझ्या सनातन राज्याची आशा असल्याने वारीस आहोत. हे स्वर्गातील बाप्पा, तुला आम्ही अत्यंत नम्रतेने विनवितो की तू आपला अनुग्रह देऊन आम्हास असे सहाय्य करती आम्ही सर्वदा त्या पवित्र सहभागितेत राहावे आणि जी सत्कर्मे करावी म्हणून तू नियोजले आहेस ते आम्ही करावे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याला तू सह व पवित्र आत्म्यासह सर्व सन्मान व गौरव युगानुयुग असो. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व मने देवाच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो आणि सर्व समर्थ देव पिता पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद आता आणि सदा सर्वदा तुम्हास राहो. यावेळेस आपण सर्व उभे राहूया आणि गीत क्रमांक 589 सैनिकांनो धैर्य धरा युद्धी राहा 589